न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर या कार्यालयाची बनावट विदेशी दारू तयार करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई। आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर प्रमोद सोनोने आणि अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर ऋषिकेश इंगळे तसेच उपाधीक्षक प्रवीण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 12 जून रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांच्या पथकाला श्रीरामपूर येथील आशीर्वाद नगर येथे एक इसम बनावट विदेशी दारू तयार करत असल्याची बातमी मिळाली। सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता नामांकित ब्रँड असलेले इम्पेरियल ब्ल्यू, रॉयल स्टॅग विस्कीच्या बनावट असलेल्या एकूण 117 बाटल्या, एक दुचाकी वाहनासह एकूण मुद्देमाल किंमत 1,46,515 इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। घटनास्थळावरून पोपट भास्कर पवार याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 अ ब ड ई फ 90-103-108 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे। तसेच या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अवैध हातभट्टी निर्मितीचे केंद्र असलेले गोंदवणी, देवळाली प्रवारा, ममदापूर ही ठिकाणे सद्यस्थितीत बंद असल्याचे आढळले असून मौजे, ममदापूर, राजुरी तालुका राहता तसेच वारी तालुका कोपरगाव येथील अवैध हातभट्टी करणाऱ्या व्यक्तींची संबंधित गावातील सरपंच आणि ग्रामस्थ यांच्या समेत संयुक्त बैठक घेऊन त्यांना या व्यवसायापासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन करण्यात आले आहे। भरारी पथक क्रमांक 2 या कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे आरोपी पोपट भास्कर पवार याच्या घरी छापा घातला असता विविध ब्रँडच्या बनावट दारू मिळून आली। त्यामध्ये रॉयल स्टॅग व आयबी या ब्रँडच्या साठा मिळून आला। त्याचबरोबर एक दुचाकी वाहन, यूएस स्कूटर, आरोपीचा मोबाईल व रिकाम्या बाटल्या असा एकूण 1,46,815 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरच्या मिळालेला दारू ही बनावट आहे। या कार्यालयाकडील अँटम पार्क या मशीनच्या साहाय्याने त्याची तीव्रता मोजली असता ती 42.8 येणे अपेक्षित असताना ती 34.5 इतकी कमी तीव्रता आढळली, जेणे प्रथमदर्शनी ती ही दारू ही बनावट आहे हे सिद्ध झाले। तसेच सदरचा आरोपी विरुद्ध यापूर्वी ऑगस्ट 2025 मध्ये सुद्धा अशा स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। पुणेच्या पार्श्वभूमीवर सदरची दारू पिऊन दुर्घटना होऊ शकते या दृष्टीने या घटनेचा आम्ही सखोल तपास करत आहे। सरपंच व स्थानिक प्रशासन व गावठी दारू निर्मिती विक्री करणाऱ्या लोकांना एकत्र बोलून एक समन्वय बैठक आयोजित केली व दारू निर्मिती व निर्मिती विक्रीपासून परावृत्त करण्यासंदर्भात जनजागरण मोहीम राबवली। त्याचबरोबर सदरच्या लोकांना त्या धंद्यापासून परावृत्त झाल्यानंतर ग्रामपंचायत स्तर किंवा शासन स्तरावरून काय मदत करता येईल याविषयी सुद्धा स्थानिक प्रशासनाची चर्चा केली, जेणेकरून गावठी दारू ही संपूर्ण बंद होईल या दृष्टीने प्रयत्न केला जात आहे। सदरची कारवाई SS हांडे निरीक्षक, SS मांडवेकर, PR गायकवाड दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर, SS गारळे, SA बटुळे, SM कासुळे, PB सागर, UD काळे, OB पालवे, GB ढेपले, BP काळे यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे। पुढील तपास हा SS हांडे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर हे करीत आहेत। तर जनतेस आवाहन करण्यात येत आहे की मद्य खरेदी करताना परवानाधारक दुकानातूनच करावे। तसेच अवैध मद्य निर्मिती आणि विक्री वाहतूक संदर्भात माहिती अथवा तक्रार असल्यास या विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 आणि 8422001133 आणि 0241 2470 860 या क्रमांकावर संपर्क करावा।
तसेच वाहतूक, विक्री ठिकाणी आणि अवैध ढाबे यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. न्यूज सुप्रभातसाठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर.